तर मंडळी आपला रूट जो असणार आहे तो आपण आता पवईवरून कांजूरमार्ग मार्गे मुलुंड लिंक रोड आपला ईस्टर्न एक्सप्रेसवेने आपण कसाराला जाणार आहोत आणि मग तुम्हाला ती लोकेशन आपण दाखवणार आहोत। खूप सुंदर लोकेशन आहे। 5 मिनिटात आपण एक्सप्रेस हायवेला पोहोचू। पावसाला सुरुवात झालेली आहे, रिमझिम 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 पडतोय। सगळेजण ऑफिसला चाललेत आणि आपण चाललोय राईडला। दोन 2025 मान्सून राईड आपली पहिलीच, त्यानंतर अजून भरपूर साऱ्या राईड येतील। तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील। ढग तर पूर्ण आलेले आहेत, सूर्य पण मध्ये मध्ये येतोय, ढग पण येत आहेत, रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय थोडा थोडा। तर बघूया पुढे आपल्याला पाऊस भेटतोय काय। तर आपण पुढून लेफ्ट घेणार आहोत कांजूरमार्गवरून। थोडं ट्रॅफिक कमी आहे। आपला टायमिंग जो होता तो सकाळीच निघायचं होतं आपल्याला, पण आपण थोडं लेट झाला। आपल्याला पूजा वगैरे केली आपण देवाची आणि मग निघालोय। पाऊस आलेला आहे आता आणि आत्ता राईडला खरी मजा आहे। आपली जी मान्सून राईड आहे तिला जी खरी मजा येणार आहे ती आत्ता येणार आहे। मान्सून राईड आपण कशाला बोलतो? मान्सूनमध्ये जी राईड करतो त्याला मान्सून राईड बोलतो ना। आणि ह्या सीझनमध्ये बाहेर निघण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच असते। थोडं कम्फर्टेबल होऊया, थोडं थांबूया इकडे बाजूला। Can't slow down, shouting loud, got me running red lights. Oh, I just can't get you out of my mind. I can't slow down, raising lights, speeding into the night. Oh, I just can't get you out of my mind. Slow down, shouting loud, got me running red lights. Oh, I just can't get you out of my mind. I can't slow down, raising lights, speeding into the night. Oh, I just can't get you out of my mind. तर आता आपण ब्रेकसाठी थांबलो होतो आणि बघा ना काय सौंदर्य दिसतंय यार समोर। पूर्ण ढग ढग आलेले आहेत काळे काळे आणि बघा ना काय दिसतंय यार। आणि गाडीचा परफॉर्मन्स जो आहे आज तो खूप सुंदर होता, मजा आली गाडी चालवायला। आणि आता चला पुढच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। आता वाजलेत 9:15 आणि आता कसारा घाट लागेल। आणि कसारा घाटाचं जे सौंदर्य आहे ते बघा काय दिसतंय। खूप सुंदर असा घाट आहे हा।
मुंबईपासून 110 किलोमीटर नाशिक हायवे आपण जातो. नाशिकला जाताना नाशिक हायवेमध्येच हा घाट लागतो. तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. तर मंडळी, परत आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो कसारा घाट. काय दिसतोय बघा ना, सह्याद्रीची डोंगर रांग कशी काळी कुट्ट ढगांनी ग्रासून घेतलेली आहे आणि पुढे जे दिसतंय सौंदर्य ते अविस्मरणीय आहे. जसं जसं आपण घाट चढून वरती जाऊ तसं आपल्याला थंड थंड वाटायला सुरुवात झाली. आता जसं जसं आपण चढतोय वरती तसं तसं थंड वारा आपल्याला लागायला सुरुवात झालेली आहे. वरती बघा ना, डोंगरांच्या इकडे पूर्ण धुकं धुकं झालेलं आहे आणि पूर्ण काळे कुट्ट ढग. पाऊस तर असणार आहे पुढे. जसं जसं वरती जात होतं तसं तसं कसारा घाटाचा जो नजारा होता तो खूपच सुंदर होता आणि हळूहळू धबधबे दिसायला सुरुवात झाली होती. छोटे छोटे धबधबे होते. पाऊस नसल्या कारणाने थोडा रिलॅक्स होतं आणि आपली राईड एकदम चिलमध्ये चालली होती. बघा ना, छोटे छोटे धबधबे दिसायला सुरुवात झाली आहे आणि काय सुंदर असे दृश्य दिसत आहेत. खूप मजा येते राईड करायला. कसारा घाटामध्ये सुंदर असे व्ह्यू बघत आपण चाललोय. आणि कसारा घाटातला रस्ता खूप चांगला बनवला आहे आता पहिल्यापेक्षा. जेव्हा शरद पवार साहेब इकडून चालले होते आणि त्यांनी इथला घाटातलं जे ट्रॅफिक बघितलं त्यानंतर त्यांनी याच्यावरती ॲक्शन घेत खूप सुंदर असा प्रयत्न केला. आणि बघा तिकडून मालगाडी चालले ट्रेनची. हो हो, धमाल धमाल. हे 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 हे. तर हळूहळू जसं जसं आपण वरती जाऊ तसं धुक्याचं प्रमाण वाढेल. ट्रकवाल्यांची बिचाऱ्यांची हालत खूप खराब होत्या घाटामध्ये. बाईकवाले काय एक साईडने निघून जातो आपण. हा जो वरतून गेलाय ना, हा समृद्धी महामार्ग आहे. घोटीच्या इथून हा जो आहे वरतून गेलाय. काय सुंदर बनवलं यार समृद्धी महामार्ग. खूप मोठा आहे बघा यार. आता हा आपण जो रोड चाललोय हा भंडारदरा आणि हरिश्चंद्र आणि कळसुबाई ट्रेक जिथून सुरुवात होते तिकडे चाललोय आपण.
बघा ना काय डोंगर दिसतोय यार, तो पूर्ण कोरीव डोंगर आहे. कसला दिसतोय यार. रोड चांगला आहे तसं, रोड कंडिशन खूप चांगली, काम चांगलं केलेलं आहे रोडचं. भंडारदरा इथून 20 किलोमीटरवरती आहे. भंडारदरा पण खूप सुंदर असं ठिकाण आहे, बघण्यासारखं आहे. आणि तुम्ही भंडारदराला पण जाऊ शकता, भेट देऊ शकता. तिकडे डॅम पण आहे, कॅम्पिंग वगैरे सगळं होतं तिकडे. खूप सुंदर असं ठिकाण आहे भंडारदरा. हेच ते लोकेशन आहे जिथे आपण येणार होतो. सकाळी राईड करत आलो आहे आपण. आणि बघा यार काय नजारे दिसत आहेत यार. खूप सुंदर असं लोकेशन आहे. कोकणवाडी करून आहे हे लोकेशन. इथे एक मित्र आहे माझा मयूर गावडे करून, ते लोक आले होते याच्या अगोदर. त्याच्यानंतर आता मी डिसाईड केलं की मी पण येतो करून, तर मी पण आलो आहे. आणि बघा ना काय सुंदर अशी हवा सुटलेली आहे. काहीच माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही ते पण आता कळणार नाही. बघा
ही आहे कोकणवाडी आणि बघा यार काय लोकेशन आहे यार, सुंदर आणि एकदम मस्त. तर कोणाला जास्त माहिती नाही ही लोकेशन. आणि बघा ना, मान्सूनमध्ये येण्याची जी मजा आहे ना खूप वेगळीच आहे. बघा काय खाली काय नजारे दिसत आहेत यार, एक नंबर नजारे दिसत आहेत खाली एकदम. बघा ना यार, एकदम सुख आहे सुख. सह्याद्रीमध्ये आलं ना की सुख असतं यार खरोखर. आजचा दिवस आहे ना एकदम वर्थ ठरला आहे आपल्यासाठी. ही राईड एकदम मस्त झालेली आहे. तर नमस्कार मंडळी, तर तुम्हाला कसा वाटला हा आपला व्हिडिओ? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि